श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। सोमवारी संकष्टी चतुर्थी ही आलेली आहे, म्हणजे 29 तारखेला संकष्टी चतुर्थी आलेली आहे। तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही वस्तू ओवाळून टाकायची आहे। तर मुलांना जी नजर लागत असते, मुले सतत घाबरत असतात, रडत असतात, लहान मुले असतात तर ते खूप त्रास देत असतात, रात्रंरात्र दिवस ते झोपत नाही, त्यांना नजर लागलेली असते आणि सतत ते किरकिर वगैरे करत असतात। यामुळे आई वडिलांना खूप असं टेन्शन येत असतं की मुलं आपले का रडत असतात, का घाबरतात, कधी कधी मुलं झोपेतून दचकून उठत असतात। तर हे झाले लहान मुलांचे। त्याचप्रमाणे आपली जी मोठी मुलं असतील तर मोठी मुलं देखील त्यांचं देखील अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही। म्हणजे आपण पाहत असतो की आपला मुलगा नेहमी अभ्यास करत असतो, त्याला चांगले टक्के देखील पडत असतात, म्हणजे मार्क्स चांगले पडत असतात, परंतु असं काही होतं की त्याचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आणि तो काही खात पीत देखील नाही। तर असं समजून जायचं की त्याला नजर लागलेली आहे, तो सतत आजारी देखील राहत असतो। तर अशा परिस्थितीमध्ये आपण हा उपाय करायचा आहे, म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलावर ही एक वस्तू आहे तर ती ओवाळून टाकायची आहे। कारण मुलांना ज्या काही समस्या अडचणी ह्या येत असतात तर त्याच्यापासून त्याची रक्षण होत असतं आणि म्हणूनच प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आईने आपल्या मुलांसाठी हा प्रभावी उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे। त्यापूर्वी चॅनलवरती जे कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत। आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही। तर पहा, आपली जी लहान मुलं आहेत, म्हणजे तुमची जर 1 वर्षापासून 5 वर्षांची मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला वेगळा उपाय करायचा आहे। आणि जी मुलं तुमची मोठी आहेत, म्हणजे 10 वर्षापासून आणि 20 वर्षापर्यंत किंवा 30 वर्षापर्यंत जी तुमची मोठी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी तुम्हाला देखील वेगळा उपाय हा करायचा आहे। कारण लहान मुलांच्यासाठी हा वेगळा उपाय असतो आणि मोठ्या मुलांच्यासाठी वेगळा उपाय असतो। तर अशा प्रकारे जर आपण त्यांच्यावरून ही वस्तू ओवाळून टाकली तर पहा, काही दिवसातच तुम्हाला समजेल की मुलांचं जी मोठी मुलं आहेत तर ते अभ्यास वगैरे करत नसतात किंवा काही खात पीत देखील नाही, टीव्ही पाहत असतात, मोबाईल पाहत असतात, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष लागत नाही किंवा सतत ते आजारी असतात, आई वडिलांचं देखील ऐकत नाही। तर असं आपण समजून जायचं आहे की या मुलाला नजर लागलेली आहे, कारण नजर ही लहान मुलांना आणि मोठ्या मुलांना शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणात ही लागत असते। हा जो उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी 6:30च्या नंतर हा आपल्याला उपाय करायचा आहे। तर आता आपण पाहू की सर्वात लहान मुलांची नजर कशी काढायची आहे। तर याच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे लाल सुक्या मिरच्या पाहिजेत, तर 2.5 लाल सुक्या मिरच्या देठासहित तुम्हाला घ्यायच्या आहेत, म्हणजे ते आपल्या घरामध्ये असतातच, जर नसतील तर तुम्ही कोणत्याही किराणा शॉपमधून आणायच्या आहेत। म्हणजे 2.5 तुम्हाला लागणार, 2 आणि दुसरी अर्धी, तर अशा 2.5 मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। त्याच्याबरोबर तुम्हाला थोडीशी फिटकरी म्हणजे तुरटीचा छोटासा तुकडा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे। मग हे सगळं घेतल्यानंतर मग तुम्हाला मुलाला दक्षिण दिशेला बसून त्याचं तोंड हे उत्तरेकडे पाहिजे अशा परिस्थितीत त्याला बसवायचं आहे। आणि मग आईने आपल्या मुलांवरून हे जे मिरच्या आहेत, लाल सुक्या मिरच्या 2.5 घ्यायच्या आहेत आणि तुरटी, तर ही लहान मुलांवरून 7 वेळा उतरून घ्यायचं आहे। 7 वेळा म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला हे उतरून घ्यायचं आहे। हे उतरून झाल्यानंतर मग तुम्हाला तुमच्याकडे एखादं भांडं असेल त्याच्यामध्ये आपण काही वस्तू याच्या जाळत असतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला या दोन्ही वस्तू ठेवायच्या आहेत आणि त्या गॅसवरती गरम करायच्या आहेत। परंतु जोपर्यंत मिरची आणि जी काही तुरटी आहे ती पूर्णपणे अशी जळून तिची राख होत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथेच थांबायचं आहे आणि पाहायचं आहे की ही पूर्ण जळून झाल्यानंतरच तुम्हाला ती काढायची आहे। आणि मग ज्याची जी राख होते तयार, तर ती मग काय करायची आहे, तुमच्या मुलाच्या कपाळाला तुम्हाला ती लावायची आहे आणि उरलेली राख तुम्हाला बेसिनमध्ये पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे। तर हा खूप असा प्रभावी उपाय आहे। तर पहा, तुमची मुलं जी रात्रभर झोपत नव्हती, रडत होती, सारखी किरकिर करत असतील, काही खात पीत नव्हती, तर तुम्हाला याचा अनुभव लगेच येईल। कारण मुलांना जर नजर लागली तर मुलांबाबत अशा समस्या ह्या निर्माण होत असतात। तर ह्या उपायामुळे तुमची मुले
ही कधीही तुम्हाला त्रास देणार नाहीत किंवा रडणार देखील नाहीत। तर हा छोटासा उपाय तुम्ही लहान मुलांच्या बाबतीत करायचा आहे, म्हणजे 1 ते 5 वर्षापर्यंत मुलांच्या बाबतीत तुम्हाला असा उपाय आवर्जून करायचा आहे। तर आता आपण दुसरा उपाय पाहू की तुमची जी मोठी मुलं आहेत, म्हणजे तुमच्या मुलांपासून तुमच्या पतीची तुम्ही नजर काढू शकता किंवा तुम्ही तुमच्या स्वतःची देखील नजर काढू शकता। त्यासाठी तुम्हाला फक्त पिवळी मोहरी पाहिजे। तर तुम्हाला फक्त 1 चमचा पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि तुमचा मुलगा किंवा तुमचा पती त्यांना तुम्हाला दक्षिणेकडे बसवायचं आहे आणि उत्तरेकडे त्यांचं तोंड करायचं आहे आणि मग जी पिवळी मोहरी आहे तर ती तुम्हाला त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायची आहे। म्हणजे तुमचा मुलगा असेल तर मुलाच्यावरून देखील तुम्हाला 7 वेळा उतरून घ्यायची आहे किंवा तुमचे मिस्टर असतील तर त्यांच्यावरून देखील तुम्हाला 7 वेळा उतरून घ्यायची आहे। आणि जर तुम्ही स्वतः असाल तर तुम्ही स्वतः देखील तुमच्यासाठी हा उपाय करू शकता, म्हणजे स्वतःवरून देखील 7 वेळा ओवाळून घ्यायची आहे। याच्यानंतर जी मोहरी आहे, पिवळी मोहरी आहे, तर ती तुम्हाला लांब कुठेतरी जिथे कोणी जात नसेल अशा रस्त्यावर तुम्हाला ती टाकून द्यायची आहे आणि तसंच घरी यायचं आहे। परंतु जाताना पाठीमागे पाहायचं नाही, सरळ घरी यायचं आहे आणि मग तुमचं हातपाय तोंड धुवायचं आहे आणि मगच तुम्हाला घरात यायचं आहे। याच्यानंतर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे, म्हणजे जर तुमचा बिझनेस असेल किंवा तुमची फॅक्टरी असेल किंवा तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर पहा कधी कधी आपल्याला नजर लागली असेल आपल्या ऑफिसला किंवा आपल्या दुकानाला किंवा तुमचं काही शॉप असेल छोटासा एखादा, परंतु नजर ही लागतच असते। तर त्यासाठी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे। आपल्या व्यवसायाला जर नजर लागली असेल तर आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला नेहमी फायदा तर होतच नाही, शिवाय नुकसान होत असतं किंवा आपण जिथे काम करत असतो आपला व्यवसाय असेल किंवा ऑफिस असेल तर जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर ऑफिसमध्ये देखील तुमची कोणाबरोबर भांडणं होऊ शकतात किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर तिथे जे काम करणारी व्यक्ती असेल तर त्यांच्याबरोबर तुमची नेहमी सतत भांडणं होतील, कारण नजर लागल्यामुळे अशा समस्या आहेत तर त्या आपल्याला भरपूर अशा उद्भवत असतात आणि आपल्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये आपल्याला घाटा होत असतो। अशा परिस्थितीमध्ये देखील आपल्याला हा उपाय आहे, तर हा उपाय आपल्याला चतुर्थीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे। साठी 1 चमचा आपल्याला काळी मिरी लागणार आहे, 1 जायफळ, 1 लवंग लागणार आहे आणि थोडेसे खडा मीठ, म्हणजे हे सर्व वस्तू आपण घ्यायच्या आहेत। या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपला जो दुकान असेल किंवा तुमचा ऑफिस असेल तर तुम्हाला आपले ते 4 कोण आहेत तर प्रत्येक 4ही कोणावरती तुम्हाला ते सर्व वस्तू तुम्हाला एका हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक कोण म्हणजे 4 कोण आहेत तर 4ही दिशेला तुम्हाला प्रत्येक कोणावरती तुम्हाला ते 3 वेळा असे उतरवायचे आहेत, वरून खालपर्यंत 3 वेळा उतरवायचे आहेत। याच्यानंतर तुमचा ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये देखील तुम्हाला अशा पद्धतीनेच करायचं आहे। आणि मग जो मेन आपला दरवाजा असतो किंवा शटर असतो तर तिथे देखील तुम्हाला 3 वेळा असं उतरवायचं आहे। तर यामुळे पहा तुमच्या जो बिझनेसमध्ये जे काही तुम्हाला नुकसान होत होते, जे काही समस्या अडचणी येत होत्या तर त्या दूर होतील आणि व्यवसाय असेल तुमचा तर तो तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालेल। तर मित्रांनो, ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये देखील तुम्ही असंच करायचं आहे, फॅक्टरी असेल तर फॅक्टरीमध्ये देखील तुम्हाला असंच करायचं आहे। तर मित्रांनो, यामुळे बघा ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।